नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 9 जून 2025 रोजीचे महाराष्ट्रातील हवामानाचे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर आज महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता दिसून येत आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। कोकण व गोवा यामध्ये हवामान ढगाळ वातावरण, जोरदार सरी असेल। मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। येथील तापमान राहणार आहे 26 ते 32 सेल्सिअस। अधिक ढगाळ, दुपारनंतर हलकासा पाऊस। पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर काही भागात विजांसह हलका पाऊस। उष्ण आणि दमट हवामान, संध्याकाळी काही भागात पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये। तसं छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये हवामान विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, विशेषतः उत्तर विदर्भात। नागपूर, अकोला, यवतमाळ, अमरावती विजांचा कडकडाटासह जोरदार सरी येणार आहे। महत्त्वाचा इशारा म्हणजे कोकण व विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी आहे। विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, पदार्पणातच 2-4 शतके ठोकून विक्रमाची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटूसारखा माहोल केल्यानंतर एकदम बँडपॅच आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली आहे। 26 मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोली मार्गे विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने मोठा ब्रेक घेतला। 13 जूनपासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे। गेल्या 8-10 दिवसापासून ऋतून बसलेला मान्सून खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात पोहोचू शकला नाही। निम्मा महाराष्ट्रच मान्सूनने व्यापला असून शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत। सध्या मान्सून खान्देशसह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे। त्याच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण नाही। पुढील 4 दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे। मृग नक्षत्राच्या पावसाची शक्यता आहे असे अभ्यासकांना वाटते। 124 वर्षातील सर्वात ओला महिना मे महिन्याच्या उत्तरार्धात व मान्सून मुंबईत दाखल होण्याच्या काळात देशात अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले होते। मे महिन्यात 124 वर्षात प्रथमच 126.7 मिलीमीटर पाऊस झाला। 9 जूनला मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। नंतर 10 ते 12 जून दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल। 12 जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे। नागपूर, रविवार नागपुरांना होरपळून टाकणार ठरला। तापमान तब्बल 3.5 अंशाने वाढून 43 अंशावर पोहोचले। अख्ख्या मे सौम्य राहिला, पण जूनच्या पहिल्याच आठवड्यात सूर्याने रौद्र रूप दाखवले। शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसाच्या ओलीवर व मान्सून सक्रिय झाल्यावर 15 जूननंतर चांगल्या वापशावर पेरणीचा निर्णय घ्यावा।